श्री स्वामी समर्थ. सो तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा माझे GVR डिझाईन या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. सो आज आपण पाहणार आहोत हँड एम्ब्रॉयडरी डिझाईन. तर इथे मी खूप सिंपल आणि सुंदर अशी तुम्हाला एम्ब्रॉयडरी डिझाईन दाखवणार आहे. सो त्यासाठी इथे मी थ्रेड घेतलेले आहेत. इथे मी मरून कलरचा शेड घेतलेला आहे, डार्क रेड असा, आणि त्याच्यानंतर व्हाईट घेतलेला आहे, आणि त्याच्यानंतर सेविंग थ्रेड आणि एम्ब्रॉयडरीची जी निडल असते ती घेतलेली आहे. सो आता तुम्हाला या सर्कल शेपमध्ये लाईन दिसत असतील, ज्या मी छोट्या छोट्या उभ्या लाईन काढलेल्या आहेत. त्याआधी आपल्याला स्टिच करून घ्यायच्या आहेत. सो इथे मी आधी मरून कलरचा थ्रेड घेतलेला आहे, आणि त्याने इथे ज्या आपली उभ्या लाईन आहेत छोट्या छोट्या, त्याआधी आपल्याला फिल करून घ्यायच्या आहेत. सो इथे मी रेड कलर घेतलेला आहे. त्यासाठी तुम्हाला जो शेड हवा तो तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला एम्ब्रॉयडरीमध्ये लेझी डेझी स्टिच आहे तो तुम्हाला माहीतच असेल, तो आपण करतो ना, सेम तसंच इथे आपल्याला करायचं आहे, फक्त प्रोसेस थोडी वेगळी आहे. सो इथे मी प्रत्येक लाईन आधी स्टिच करून घेतलेली आहे. तर हे करून झाल्यानंतर आता इथे मी व्हाईट थ्रेड घेतलेला आहे, आणि व्हाईट थ्रेडने आपल्याला काय करायचं आहे, आधी आपल्याला थ्रेड वरच्या साईडने बाहेर काढायचं आहे, आणि त्याच्यानंतर आपण उभ्या लाईन ज्या फिल करून घेतलेल्या आहेत त्या प्रत्येक सिंगल लाईनमधून आपल्याला हा थ्रेड बाहेर काढायचा आहे, आणि पुन्हा जिथून आपण थ्रेड वरती काढला होता त्याच्या एक्झॅक्ट साईडला आपल्याला तो पुन्हा खालच्या साईडने ओढून घ्यायचा आहे. खूप सिंपल आणि खूप इझी मेथड आहे, आणि ही डिझाईन क्रिएट झाल्यानंतर खरंच खूप सुंदर दिसते. तुम्ही तुमच्या कुर्तीवरतीसुद्धा किंवा ब्लाऊजवरतीसुद्धा ही हँड एम्ब्रॉयडरी डिझाईन तुम्ही क्रिएट करू शकता. खूप सिंपल, खूप इझी आहे, आणि खूप सुंदर असं फ्लावर तयार होतो. लेझी डेझी वाईजच आहे, फक्त ह्याच्यामध्ये थोडा डिफरंट आहे. सो आता प्रत्येक थ्रेड मी त्या सिंगल थ्रेडमधून बाहेर काढून घेते. इथे मी मरून आणि व्हाईट शेड घेतलेला आहे. तुम्हाला नंतर लुक दिसेलच की खूप सुंदर असा डिझाईन ही क्रिएट झालेली आहे, आणि लुकसुद्धा खूप सुंदर आलेला आहे. सो तुम्हाला जो थ्रेड हवा, तो जो शेड हवा तो तुम्ही घेऊ शकता. तर इथे प्रत्येक थ्रेड आपल्याला सिंगल लाईनमधून काढून घ्यायचा आहे. सो इथे तुम्हाला दिसतच असेल मी कसं करते आहे. तुम्हीसुद्धा ही डिझाईन घरी नक्की ट्राय करून बघा. तुम्ही आधी ट्राय करा, आणि नंतर तुमच्या कुर्तीवरती किंवा ब्लाऊजवरती किंवा शर्टवरती किंवा टी शर्टवरती कशावरही तुम्ही ही डिझाईन क्रिएट करू शकता. तर इथे तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं आपलं फूल तयार झालेलं आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, मधली जी जागा एम्प्टी आहे तिथे आपल्याला फ्रेंच नोट मारून घ्यायची आहे. तर फ्रेंच नोटसाठी सुद्धा इथे मी मरून असा जो शेड घेतला होता तोच इथे मी वापरलेला आहे. आणि ते फ्रेंच नोट मारताना तुम्ही इथे बघू शकता की मी निडलला दोनदा धागा गुंडाळते आहे, आणि त्याच्यानंतर त्याची नॉट मारते आहे. जिथून आपण निडल बाहेर काढू तिथून आपल्याला आधी 2 वेळा धागा त्याच्याभोवती फिरवायचा आहे, आणि फिरवून झाल्यानंतर जिथून आपण निडल बाहेर काढले तिथूनच आपल्याला ते पुन्हा खालच्या साईडने ओढून घ्यायची आहे. सो इथे मी डबल फ्रेंच नोट मारून घेतलेले आहे, डबल थ्रेड फिरवून. सो इथे तुम्ही बघू शकता की आपण लेझी डेझीचाच हा प्रकार आहे, फक्त थोडा डिफरंट आहे. सो इथे आपण ज्या पद्धतीने हा फूल क्रिएट केलेला आहे, ही डिझाईन क्रिएट केलेली आहे. सो तुम्ही बघू शकता की खूप सुंदर डिझाईन क्रिएट झालेली आहे. मी लेझी डेझी स्टिच कसं करायचं त्याची व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेली आहे. जर तुम्ही बघितली नसेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते, तुम्ही नक्की बघा. त्याच्यामध्ये मी वोवेन रोज आणि लेझी डेझी स्टिच हे 2 एम्ब्रॉयडरी स्टिच मी तुम्हाला त्याच्यामध्ये दाखवलेले आहेत. सो तुम्ही नक्की बघा. सो इथे आपलं फ्रेंच नोटसुद्धा करून तयार झालेलं आहे, आणि आता मी तुम्हाला एकदम जवळून दाखवते की आपली डिझाईन कशी क्रिएट झालेली आहे. सो इथे फ्रेंच नोटसुद्धा आपले करून झालेले आहेत, आणि इथे तुम्हाला मी जवळून दाखवते की किती सुंदर आपली डिझाईन क्रिएट झालेली आहे. ही डिझाईन तुम्ही तुमच्या कुर्तीवरती, ब्लाऊजवरती, शर्टवरती किंवा टॉपवरती जरी काढली तरी खूप सुंदर दिसेल.
सो तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवीन डिझाईनसोबत. थँक्यू.